नमस्कार, मी ज्ञानदा कदम न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे मनीष भंगाळे संदर्भातली। राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे आणि दाऊदचे संबंध आहेत असा सनसनाटी आरोप हॅकर मनीष भंगाळेनं केलेला होता आणि या प्रकरणी आता मनीष भंगाळेलाच पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। एकनाथ खडसे दाऊदशी फोनवर बोलल्याचा आरोप मनीषचा होता आणि भंगाळेनं केलेल्या आरोपांची पोलीस सध्या चौकशी करत होते आणि याच प्रकरणात त्याला अटक झाली आहे। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, एकंदरीत मनीषची पार्श्वभूमी काय राहिली आणि आज पोलिसांनी कुठल्या बेसिसवर कारवाई केली आहे? मनीष हा स्वतःला एथिकल हॅकर म्हणतो, पण तसे पुरावे कधीच त्याने समोर आणले नाहीत किंवा पोलिसांसमोर ठेवले नाहीत। मे 2016 मध्ये मनीष जो आहे तो चर्चेत आला, कारण त्याने एक धक्कादायक आरोप एकनाथ खडसे यांच्यावर केला की त्यांचे आणि दाऊदचे संबंध आहेत आणि वारंवार त्यांच्यामध्ये बातचीत होते। त्याने एक फोन डिटेल्स दिले। हा पाकिस्तान टेलिकॉमचा फोन नंबर होता आणि हा फोन नंबर दाऊद इब्राहिमची बायको मेहजबीनचा आहे असा त्याने आरोप केला किंवा दावा केला। तसे पुरावेही दिले। यानंतरच सगळी जी खळबळ आहे ती समोर आली आणि त्यानंतर सगळी यंत्रणा जी आहे त्यांनी तपासाला सुरुवात केली। आता क्राईम ब्रांचच्या सायबर सेलने तपास केला, त्यामध्ये असं निष्पन्न झालं आहे की मनीष जो आहे त्याने जे डॉक्युमेंट्स दिले होते ते फोर्ज्ड होते। त्यांनी आपल्या घरच्या कम्प्युटरवरच पाकिस्तान टेलिकॉमचा एक पेपर गुगलमधनं बाहेर काढला, तसंच एक फोर्स डॉक्युमेंट तयार केलं, त्यामध्ये एंट्री केली आणि त्या एंट्री करून खडसे आणि दाऊदचे लिंक्स आहेत दोघांचे फोन नंबर टाकून एक कॉल लॉग तयार केला त्या पेपरवर आणि ती माहिती किंवा ते डॉक्युमेंट्स पोलिसांसमोर दिले। पोलिसांच्या सायबर सेलच्या टीमनं आणि इतर जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी त्याची शहानिशा केली की हे डॉक्युमेंट्स खरे आहेत का नाही। त्यामध्ये समोर आले की डॉक्युमेंट्स खोटे आहेत, फोर्स केले आहेत आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आली। पण हे कोणाच्या सांगण्यावरून केलं हा एक मोठा प्रश्न आहे। त्याचं उत्तर जे आहे क्राईम ब्रांच शोधते। आणि अगदी थोडक्यात मनीषवर काय कारवाई होऊ शकते? यामध्ये 2 कलमं लावली आहेत IT ॲक्ट सोडून, एक फोर्जरी आणि दुसरी आहे ती चीटिंग करणं किंवा कोणाबद्दल डेफमेशनची जी कारवाई असते की कोणाला आपण नुकसान करण्याचं। ह्या 2 कलमांनंतर IT ॲक्ट लावली आहे। तर या 2 कलमांमध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, पण ते पुरावे सिद्ध करावे लागतील कारण हायकोर्टामध्ये मनीषची पिटिशन अद्याप सुरू आहे। त्या सगळ्या प्रकरणी मनीष भंगाळेला आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि एकनाथ खडसे यांच्यावरती त्यांनी थेट आरोप केलेले होते की एकनाथ खडसे आणि दाऊदचे संबंध आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात एकनाथ खडसे यांनी काय म्हटलंय तेही पाहूया। 15 दिवसापूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून मुंबईला सायबर क्राईम ब्रँचकडे गुन्हा दाखल केला, FIR केला 15 दिवसापूर्वी आणि पोलीसमध्ये त्याच्या तपासावर लागले आणि पोलिसांनी या संदर्भामध्ये शोध मोहीम घेतली। गेल्या काही दिवसापासून तो फरार होता आणि कालच त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये रिमांडसाठी घेऊन जाण्यात आलेला आहे आणि यामधून जे सत्य आहे ते बाहेर येईल। हा काही एकट्या त्याचा भाग नव्हता, ह्याच्या मागे काही लोकांचा हात आहे आणि त्या संदर्भामध्ये शक्यता पोलीस तपासून घेत आहे। मीही त्याच्या संदर्भात पुरावे सादर केलेले आहे। त्यामुळे यामागे कोण कोण आहे, हे कोणी कारस्थान केलं, नाथाबोला बदनाम करण्यासाठी हे कोण याच्या मागे आहे, काही कोण जळगावचे आहेत का मुंबईचे आहेत, ते सारं या चौकशीमध्ये बाहेर येईल।